नमस्कार. चला, आज आपण एक असा प्रवास करूया जो आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या जेतवन विहारातून थेट आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात घेऊन येईल. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका प्राचीन कथेच्या आधारावर या संघर्षाने भरलेल्या जगात स्थिरता आणि खरी शांतता कशी मिळवायची याचा शोध घेणार आहोत. ही केवळ एक गोष्ट नाहीये, तर सारीपुत्तांच्या उदाहरणातून एक अचल मन, म्हणजे बाहेर काहीही हो तरी आतून शांत राहणारं मन कसं घडवायचं याचे हे एक सखोल मार्गदर्शन आहे. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात करूया. हे विधान बघा, किती शक्तिशाली आणि तितकंच गूढ आहे नाही का? फक्त एक क्षण विचार करा. असं मन जे कौतुकाने हुरळून जात नाही आणि टीकेच्या वादळातही डगमगत नाही. अशी सखोल समता, अशी अढळ शांतता, कोणत्या प्रकारचं मन हे मिळवू शकतं? हे फक्त एक आदर्श वाक्य आहे की ही खरोखरच मानवी चेतनेसाठी शक्य असणारी अवस्था आहे? या शब्दांमागे दडलेली ती अविचल मनस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला एका अशा घटनेत शिरावं लागेल जिथे या शब्दांची खरी कसोटी लागली होती. चला, आपण कल्पना करूया प्राचीन भारतातलं जेतवन विहार. वस्सा म्हणजे पावसाळ्यातली ध्यानधारणेचा काळ नुकताच संपला आहे. वातावरणात अजूनही दमटपणा आहे. पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळतोय आणि तिथे असलेल्या भिक्खूंच्या चेहऱ्यावर 3 महिन्यांच्या साधनेचं एक वेगळंच तेज आहे. सगळीकडे गहन शांतता पसरलीये. पण कधीकधी अशाच शांततेत संघर्षाची सर्वात मोठी ठिणगी पडते आणि त्या शांततेच्या आवरणाखाली एक मोठं वादळ आकार घेत होतं. तर झालं असं की बुद्धांचे अग्रशिष्य, ज्यांना धम्मसेनापती म्हणजे धम्माचे सेनापती असं म्हटलं जायचं, ते अत्यंत आदरणीय थेर सारीपुत्त आपल्या काही अनुयायांसोबत धर्मप्रचारासाठी प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. पण त्याच संघातल्या एका तरुण भिक्खूच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी वैर धुमसत होतं. तो थेट बुद्धांकडे धावत गेला आणि त्याने संघाला हादरवून टाकणारा एक गंभीर आणि खोटा आरोप सारीपुत्तांवर लावला. विचार करा, संघातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तीवर असा आरोप. आणि मग त्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी स्वतः बुद्धांनी सारीपुत्तांना संपूर्ण संघासमोर स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावलं. तो क्षण खरंच एक अभूतपूर्व आणि कमालीचा तणावपूर्ण होता. आता इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. त्या तरुण भिक्खूने असं का केलं असेल? त्याच्या मनाच्या आत नेमकं काय चाललं होतं? कदाचित तो शुद्ध मत्सर होता. सारीपुत्तांना मिळणारा आदर, ते प्रेम पाहून त्याच्या मनात असूया निर्माण झाली असेल. किंवा मग दुर्लक्षित झाल्याची भावना, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही या भावनेतून लक्ष वेधून घेण्यासाठी उचललेलं हे एक टोकाचं पाऊल असेल. किंवा असंही असू शकतं की अहंकारापोटी एखाद्या लहानशा गैरसमजाला फुगवून मोठं रूप दिलं गेलं असावं. कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्याच्या मनातील ही खळबळच, ही अशांतताच त्या गंभीर आरोपाचं मूळ होती. जरा त्या वातावरणाची कल्पना करा. संपूर्ण संघ शांतपणे बसला आहे. शेकडो डोळे फक्त 2 व्यक्तींकडे रोखलेले आहेत. एक साक्षात बुद्ध आणि दुसरे त्यांचे मुख्य शिष्य सारीपुत्त. हवा इतकी स्तब्ध आहे की श्वासाचा आवाजही सहज ऐकू येईल. बुद्ध सारीपुत्तांना प्रश्न विचारत आहेत आणि प्रत्येक शब्द त्या शांततेत घुमतोय. इथे संघाच्या प्रतिष्ठेचा आणि एका महान शिष्याच्या चारित्र्याचा प्रश्न होता. सारीपुत्त या गंभीर आरोपाला कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि मग सारीपुत्तांनी उत्तर दिलं, पण ते उत्तर आपल्या अपेक्षेसारखं अजिबात नव्हतं. त्यांनी थेट आरोप नाकारला नाही की मी हे केले नाही असंही म्हटलं नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या तत्वांचं आणि अखंड सजगतेचं एक विधान केलं. त्यांनी उलटा प्रश्न विचारला, जो भिक्खू सतत सजग असतो तो माफी न मागता प्रवासाला कसा निघेल? हे उत्तर म्हणजे बचावात्मक पवित्रा नव्हता, तर त्यांच्या आंतरिक स्थितीचं, त्यांच्या चारित्र्याच्या खोलीचं ते एक शांत आणि दृढ प्रकटीकरण होतं. आणि त्यांनी पुढे जे सांगितलं ते केवळ अद्भुत नाही, तर ते मनाच्या सर्वोच्च स्थितीचं वर्णन आहे. ते म्हणाले, मी पृथ्वीसारखा आहे, जी तिच्यावर फुलं वाहिली तरी आनंदित होत नाही आणि घाण टाकली तरी संतापत नाही. मी दोन्ही शांतपणे स्वीकारतो. मी दाराबाहेरच्या पायपुसणीसारखा आहे, जो सर्वांचा भार सहन करतो. मी एका भिकाऱ्यासारखा आहे, ज्याच्या मनात कोणताही अहंकार नाही. मी एका अशा बैलासारखा आहे, ज्याची शिंगं तुटलेली आहेत, जो आता कोणालाही इजा पोहोचवू शकत नाही. या प्रत्येक रूपकातून त्यांची प्रशंसा आणि टीकेपासूनची सखोल अलिप्तता आणि विनम्रतेची पराकाष्ठा दिसून येते. सारीपुत्तांच्या या अचल शांततेच्या आणि विनम्रतेच्या प्रखर प्रकाशात त्या तरुण भिक्खूच्या मनातील द्वेषाचा अंधार
तो टिकूच शकला नाही. त्याचं खोटेपणा उघडं पडलं. त्याला कळून चुकलं की आपण किती मोठी, किती भयंकर चूक केली आहे. पश्चातापाच्या भाराने त्याचं हृदय भरून आलं आणि तो सर्वांसमोर बुद्धांच्या आणि सारीपुत्तांच्या पायाशी बसून आपली चूक कबूल करून ओक्साबोक्शी रडू लागला. तो क्षण द्वेषावर करुणेने मिळवलेल्या विजयाचा होता. आता ह्या प्रसंगातील करुणेची 2 अद्भुत रूपं बघा. एकीकडे बुद्धाने हस्तक्षेप केला. त्यांनी सारीपुत्तांना त्या भिक्खूला माफ करायला सांगितलं, जेणेकरून त्या तरुण भिक्खूवर खोट्या आरोपाच्या कर्माचे वाईट परिणाम होऊ नयेत. ही होती दूरदृष्टीची करुणा. आणि दुसरीकडे होते सारीपुत्त, ज्यांनी केवळ त्याला माफच केलं नाही, तर जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्हीही मला क्षमा करा, असं म्हणून स्वतःसाठीही क्षमा मागितली. ही होती निरपेक्ष विनम्रतेची आणि करुणेची परमोच्च अवस्था. बुद्ध हे केवळ मार्गदर्शक नव्हते, तर एक महान शिक्षक होते. त्यांनी या अत्यंत नाट्यमय आणि भावनिक घटनेचं रूपांतर एका सार्वकालिक महत्त्वाच्या शिकवणीमध्ये केलं. त्यांनी या प्रसंगाचा उपयोग केवळ त्या तरुण भिक्खूला पश्चातापाची संधी देण्यासाठी नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आणि आज आपल्या सर्वांना एक सखोल धडा देण्यासाठी केला. त्यांनी सारीपुत्तांच्या अचल गुणांची, त्यांच्या स्थिरतेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की सारीपुत्तांचं मन कसं पृथ्वीसारखं स्थिर आहे, जे काहीही सहन करतं. ते कसं एका चिखल नसलेल्या शांत तलावासारखं निर्मळ आहे, ज्यात द्वेषाचा किंवा रागाचा कोणताही कण नाही. त्यांच्या या गुणांचं वर्णन करून बुद्धाने त्या शिकवणीची पायाभरणी केली, जी पुढे धम्मपदातील एका अजरामर गाथेतून प्रकट झाली. पठविसमो न विरुध्यति इंदखिलू पमोतादि सुब्बतो रहदोव अपेतकद्दमो संसारा न भवन्ति तादिनो. या धम्मपदाच्या 95व्या गाथेचा अर्थ असा आहे की जो अर्हत पदाला पोहोचला आहे तो पृथ्वीप्रमाणे सहनशील असतो आणि त्याला राग येत नाही. तो शहराच्या दाराच्या खांबाप्रमाणे स्थिर आणि दृढ असतो. तो चिखल नसलेल्या निर्मळ तलावाप्रमाणे शांत आणि शुद्ध असतो. अशा व्यक्तीसाठी संसारचक्र म्हणजेच जन्ममृत्यूचे फेरे संपलेले असतात. ह्या गाथेतील काही शब्दांचा अर्थ समजून घेतला तर तिची खोली आणखी स्पष्ट होते. पहिला शब्द आहे पठविसमो. हा पाली भाषेतील पठवी म्हणजे पृथ्वी आणि समो म्हणजे समान यांपासून बनला आहे. याचा अर्थ केवळ पृथ्वीसारखा नाही, तर पृथ्वीचे गुणधर्म आत्मसात केलेला, म्हणजे निंदा स्तुतीने विचलित न होणारा, सर्व काही सामावून घेणारा, अचल. दुसरा महत्वाचा शब्द आहे अपेतकद्दमो. अपेत म्हणजे निघून गेलेला आणि कद्दमो म्हणजे चिखल. इथे चिखल म्हणजे आपल्या मनातील विकार, राग, द्वेष, मत्सर, लोभ. ज्या मनातून हा विकारांचा चिखल पूर्णपणे निघून गेला आहे, तेच मन तलावासारखं शांत, स्थिर आणि शुद्ध होऊ शकतं. बरं, आता या 2500 वर्ष जुन्या ज्ञानाला आजच्या आपल्या जीवनाशी जोडूया. कारण ही गाथा म्हणजे केवळ एक सुंदर कथा नाही, तर आपल्या गोंधळाने भरलेल्या, सतत प्रतिक्रिया मागणाऱ्या 21व्या शतकात एक अचल आणि शांत मन घडवण्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शक, एक युजर मॅन्युअल आहे. या तत्वांचा वापर आपण कुठे करू शकतो? विचार करा. कामाच्या ठिकाणी आपल्या कामावर कोणीतरी विनाकारण टीका करतं. आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? राग, दुःख, बचावात्मक पवित्रा. इथेच पृथ्वीसारखं मन आपल्याला शांत राहून, टीकेतील तथ्य स्वीकारून आणि त्याला वैयक्तिक हल्ला म्हणून न पाहता प्रतिसाद द्यायला मदत करतं. किंवा सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्स, त्या वाचून आपला संपूर्ण दिवस खराब होतो. अपेत कद्मो म्हणजे चिखल नसलेलं मन आपल्याला या डिजिटल कचऱ्याने विचलित न होता कसं राहायचं हे शिकवतं. किंवा अगदी कौटुंबिक वादांमध्ये जिथे भावनांचा कल्लोळ असतो, तिथे इंदखिलूप मो म्हणजे दाराच्या खांबासारखं स्थिर राहून आपण शांतता कशी टिकवून ठेवू शकतो, या सर्व ठिकाणी हे प्राचीन ज्ञान आपल्याला मदत करतं. हा चार्ट आपल्या मानसिक प्रवासाची दिशा एकदम स्पष्ट करतो. बघा, डावीकडे दिसणारा उंच बार म्हणजे उत्तेजित मन, जे प्रत्येक लहान सहान गोष्टीवर तीव्र भावनिक प्रतिक्रिया देतं. आपलं ध्येय आहे ह्या प्रतिक्रियेची तीव्रता कमी करत उजवीकडे दिसणाऱ्या पृथ्वीसारख्या मनाकडे जाण्याचं. हे एक असं मन आहे जे स्थिर आहे, शांत आहे आणि बाह्य घटनांवर प्रतिक्रिया देत नाही, तर सजगतेने प्रतिसाद देतं. हा प्रवास प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे जाण्याचा आहे. पण हे ज्ञान केवळ ऐकून किंवा समजून पुरेसं नाही, त्याला प्रत्यक्ष कृतीत आणावं लागतं. चला, या प्राचीन ज्ञानाला आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी आपल्या अभ्यास प्रयोगशाळेत एक छोटा पण अत्यंत प्रभावी सराव करूया, जो आपल्याला शांततेच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकायला नक्कीच मदत करेल.
हा एक खूप सोपा लेखन सराव आहे जो कोणीही आपल्या डायरीत किंवा अगदी मोबाईलमध्येही करू शकतं. पहिली पायरी, नुकताच घडलेला असा एखादा प्रसंग आठवा जिथे आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटलं किंवा अन्याय झाल्यासारखं वाटलं. दुसरी पायरी, त्या क्षणी मनात आलेल्या भावना, राग, दुःख, हताशा आणि शरीरात जाणवलेल्या संवेदना, जसं की पोटात गोळा येणं किंवा छातीत धडधडणं, हे कोणताही जजमेंट न ठेवता लिहून काढा. तिसरी पायरी, आणि ही सर्वात महत्त्वाची आहे, आता विचार करा की सारीपुत्तांचं पृथ्वीसारखं मन असतं तर त्याने या परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला असता, तो कसा शांत आणि स्थिर राहिला असता. आणि चौथी पायरी, या विचारातून प्रेरित होऊन कोणती एक लहानशी कृती करता येईल हे लिहा. कदाचित समोरच्या व्यक्तीला शांतपणे आपली बाजू मांडणं किंवा काहीही न करता फक्त शांत राहणं. हा सराव हळूहळू आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या सवयीला बदलून प्रतिसाद देण्याची मानसिक ताकद वाढवतो. आणि शेवटी या गाथेतील हे रूपक आपल्या अंतिम ध्येयाचं सार सांगतं. चिखलापासून मुक्त असलेल्या तलावासारखा तो शांत आणि शुद्ध असतो. हाच तर आपला प्रवास आहे. आपल्या मनातील राग, द्वेष आणि मत्सर या चिखलाला हळूहळू दूर करून एक असं मन मिळवणं जे इतकं स्वच्छ, शांत आणि निर्मळ आहे की जीवनातील कोणतीही खळबळ, कोणतंही वादळ त्याला गढूळ करू शकत नाही. आणि याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण संपवूया. आपल्या स्वतःच्या मनात ती स्थिर, अचल जागा, ती पृथ्वीसारखी जमीन कुठे आहे जिथे बाहेरील जगातील कौतुकाची फुलं किंवा टीकेचा कचरा पोहोचू शकत नाही, याचा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा आहे. ती जागा आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. गरज आहे फक्त तिला शोधण्याची आणि तिथे स्थिर होण्याची.